छात्रों को आत्मविश्वास और स्ट्रेस फ्री होकर परीक्षा हेतु तैयार करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने फिर एक बार देश के तमाम छात्रों को परीक्षा पे चर्चा इस अनोखे अभियान के तहत संबोधित किया। प्रधानमंत्री मोदी के इस अनमोल मार्गदर्शन का मौका समाज सेवक और भाजपा के नवनियुक्त जिला युवक उपाध्यक्ष पांडुरंग आमले के माध्यम से सानपड़ा स्थित विवेकानंद संकुल के छात्रों को भी मिला, जहां बेलापुर की भाजपा विधायिका मंदा म्हात्रे विशेष रूप से उपस्थित थी। साथ ही मौजूद थे नवी मुंबई जिला अध्यक्ष रामचंद्र खरत, सतीश निकम, विजय घाटे, युवक अध्यक्ष दत्ता घंगाड़े, सुहासिनी नायडू और शिक्षक तथा तमाम छात्र। इस दौरान पांडुरंग आमले द्वारा लाइव स्क्रीन की व्यवस्था भी की गई थी, जहां प्रधानमंत्री से पूछे गए सवाल पर मिले जवाब को सुनकर छात्र बेहद प्रभावित दिखे, जिन्होंने अपने बोर्ड की परीक्षा से मिले इस अनमोल गुरु मंत्र को आत्मसात करने का निर्णय लिया। मंदा म्हात्रे और अन्य मान्यवरों ने उपक्रम की सराहना करते हुए कहा कि इस माध्यम से छात्रों के भीतर छिपे डर को दूर करने में बड़ी मदद मिलेगी। खूप आनंद होत आहे की देशातले विद्यार्थी आज सगळे मोदीजींना प्रश्न, आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातलं दुःख, आपल्याला सतावणारे प्रश्न हे मोदीजींना सांगून आणि मोदीजी त्याच्यावर उत्तर देत आहे। मलाही थोडा वेळ असं बसल्यावर वाटलं की आमच्या पण भावना मोदीजींनी जर समजून घेतल्या तर आम्ही सुद्धा त्याच्यावरती प्रश्न मोदीजींना विचारू शकतो। खूप सुंदर कार्यक्रम आहे परीक्षा पे चर्चा। लाखो विद्यार्थी आज या माध्यमातून मोदीजींशी जुडलेले आहेत। आपण बघाल ग्रामीण भागातला आसाम असेल, मणिपूर असेल, वेगवेगळे जे राज्य आहेत त्यातून विद्यार्थी बोलत आहेत आणि त्यांच्या मनातल्या येणाऱ्या भावना। आणि त्यांनी काय सांगितलं की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नका, एकदा पास व्हाल, दोनदा पास व्हाल, सतत पास होणार नाही। तर विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश देण्याचं काम आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे। आणि आम्ही आज सगळा या शाळेमध्ये कार्यक्रम लावून त्यांचे विद्यार्थी, प्रिन्सिपल आणि सगळे टीचर आम्ही आमचे कार्यकर्ते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला। आणि विशेष प्रिन्सिपल वगैरे या शाळेचे संस्थापक नंदू जोशीजी या सगळ्यांनी हा कार्यक्रम घेतला। पण विद्यार्थी खुश आहेत, विद्यार्थी स्वतःहून टाळ्या वाजवतात आणि त्यांना कळतं की मोदीजी काय बोलत आहेत आणि त्यांच्या जीवनाला मार्ग दाखवण्याचं काम आजच्या या कार्यक्रमातून मोदीजी करत आहेत। त्यामुळे खूप खूप मोदीजींना मी धन्यवाद देते। पिछले कई सालों से हमारी जो शिक्षण पद्धति थी वो पद्धति ये थी कि हर साल परीक्षा लेना और परीक्षा में नंबर के मूल्यांकन के हिसाब से उस लड़के का भविष्य फिक्स हो जाता था। इस वजह से हुआ क्या था कि स्टूडेंट्स के अंदर जो रियल क्वालिटी थी वो एक्सप्लोर नहीं हो पा रही थी और कहीं ना कहीं एग्ज़ाम के प्रेशर की वजह से कई बार ऐसे देखा गया कि विद्यार्थी अपना जो मूल स्वभाव है या जिस उद्देश्य से वो ज़िंदगी में आगे बढ़ना चाहता है वो बढ़ नहीं पाता था। कहीं ना कहीं उसके ही जद्दोजहद में लगा रहता था कि मुझे परसेंटेज कैसे ज़्यादा मिले, और अगर एक्सपेक्टेड परसेंटेज के हिसाब से अगर मार्क्स नहीं मिलते तो वो डिप्रेशन आ जाता था कि वो भावी पीढ़ी के लिए, हमारे लिए अच्छा नहीं है। ये मोदी जी की संकल्पना है। अब मोदी जी ने क्या किया हुआ है, जब परीक्षा पे चर्चा के माध्यम से जब विद्यार्थियों से बात करते हैं तो उन्होंने एक ध्यान में रखा कि परीक्षा का कोई भी स्तर आपका भविष्य तय नहीं करता, कोई भी परीक्षा के मार्क्स आपका भविष्य तय नहीं करता, कोई भी परीक्षा में पास होना या फेल होना ये आपका भविष्य नहीं तय करता। इसका विश्वास दिलाने के लिए ताकि विद्यार्थी एक ईज पोजीशन पे आ जाए, ईज पोजीशन पे आके जिनमें उनको पैशन है, उस विषय की ओर अपनी प्रतिभा है। मोदी जी ने आज ये भी कहा कि सारे स्टूडेंट एवरेज होते हैं, लेकिन कोई एवरेज से ऊपर होते हैं, कोई एवरेज से नीचे होती है। क्यों ऐसा होता है? तो उन्होंने बहुत अच्छी बात की कि उन्होंने कहा कि एवरेज स्टूडेंट तो हर एक होता है, लेकिन जिसको पता होता है कि मेरा हुनर क्या है, उसमें अगर वो स्पेशलाइजेशन अगर किया तो वो एवरेज से ऊपर बढ़ जाता है। यही स्टूडेंट्स को आज उन्होंने सीख दिया हुआ है। साथ ही साथ में पेरेंट्स को भी विनती किया हुआ है कि किसके पड़ोस का बच्चा कितना परसेंटेज लेता है उसके ऊपर अपना बच्चों का मूल्यमापन ना कीजिए। अपने सोशल स्टेटस के लिए बच्चों ने मार्क्स इतना कमाना चाहिए, नहीं तो मैं सोसाइटी में क्या मुंह दिखाऊंगी या दिखाऊंगा, इस तरीके के भावना अपने दिल में नहीं आना चाहिए। आपका बच्चा अलग तरीके से बड़ा होना चाहता है तो उसको बढ़ने दीजिए। कल का वो स्पेशलाइजेशन में गया हुआ बच्चा एवरेज से कहीं ज़्यादा निखर के आ सकता है, इसके ऊपर ध्यान देना चाहिए। भारतीय जनता पार्टी का ये कार्यक्रम नहीं है, ये कार्यक्रम शासन से आया हुआ है, जो मोदी जी का, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की संकल्पना है।
अब जिस तरीके का वातावरण विरोधी पक्षियों का है, तो उनका इस कार्यक्रम में सहभाग होना ये कितने हद तक हो सकता है ये लोग देख रहे हैं। लेकिन बच्चों के साथ जाके मिलना, हमें भी कुछ ना कुछ, हम भी हमारे राजनीति में हर दिन स्पर्धा में रहते हैं, हमें भी तकलीफ होती है, हम भी विद्यार्थी करके हम लोग राजनीति में देखते हैं, तो हमें भी सीख मिलती है इस भावना से। और मोदी जी की संकल्पना से राष्ट्र जो बन रहा है, राष्ट्र भविष्य की ओर चल पड़ा है, उसके अंदर एक कार्यकर्ता के रूप में हम लोग अपना पार्टिसिपेट करें, इसके लिए हम लोग काम कर रहे हैं। और मेरे दोनों सहयोगी, ये जिलाध्यक्ष है, ये नवनियुक्त उपाध्यक्ष है, इन्होंने पिछले कई दिनों से दिन रात मेहनत किया हुआ है और करीब करीब वैयक्तिक तौर पे 1001 बच्चों के पास पहुंचा है, जिनके पेरेंट्स को इनको फ़ोन आ चुके हैं कि हमारे बच्चों का इतना अच्छा ड्राइंग है, उसको कब मिला ये हमको भी पता नहीं था। ये हमारी अचीवमेंट है, कहीं ना कहीं समाज के माध्यम से हम लोग पहुंच रहे हैं और इसका ये हमारी युवा पीढ़ी पहुंच रही है। इसका भारतीय जनता पार्टी के एक वरिष्ठ पदाधिकारी होने के नाते मुझे गर्व भी है, लेकिन भारतीय जनता पार्टी का डायरेक्ट योगदान इसके अंदर कोई नहीं है। यह शासकीय कार्यक्रम है, इसको शासन स्तर पे ही किया गया है। परीक्षा पे चर्चाचं 6वा अध्याय आज आहे। आपले माननीय पंतप्रधान समाजातल्या प्रत्येक घटकासाठी मी काहीतरी केलं पाहिजे या ईर्षेपोटी काम करतायत आणि त्यातला एक प्रमुख घटक आहे विद्यार्थी, की ज्याच्यामुळे आपला देश घडणार आहे आणि ज्याचं भविष्य, देशाचं भविष्य हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे। आणि असे सगळे विद्यार्थी, परीक्षा आली की कुठेतरी मानसिक त्यांना ताण येतो, त्यांच्या मनावर थोडा परिणाम होतो, कुठे ना कुठेतरी एक प्रेशर येतं। तर हे प्रेशर कोणीतरी रिलीज केलं पाहिजे। तर माननीय पंतप्रधानांनी ठरवलंय की कुठल्याही विद्यार्थ्याला असं प्रेशर येऊ नये, म्हणून मग अशा सगळ्या त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हे उपक्रम गेली 6 वर्ष माननीय पंतप्रधान करतात। परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आज पूर्ण देशभरामध्ये अनेक शाळांमध्ये दाखवला जात आहे, ऑनलाईन पद्धतीने दाखवला जात आहे। शासकीय स्तरावर सुद्धा त्याचे GR निघाले होते। त्या अनुषंगाने बेलापूर विधानसभेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संयोजन करण्याची जबाबदारी युवा मोर्चाकडे देण्यात आलेली होती। युवा मोर्चाच्या वतीने आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पांडुरंग आमलेजी यांना ह्या कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत उत्तमरित्या त्यांनी इथे हा कार्यक्रम आयोजित केला। आपण पाहू शकताय की 1000च्या वरती विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि मोदीजींनी ज्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, मग ते परीक्षेचे दडपण असेल, घरातील पालकांच्या त्यांच्यावरती असलेल्या अपेक्षा असतील, या सर्वांवरती मोदीजींनी त्यांना समर्पक अशी मार्गदर्शन केलेलं आहे। मुळामध्ये या कार्यक्रमाचाच हेतू हा होता की परीक्षा म्हणजे कुठली परीक्षा असेल ती फक्त लेखी परीक्षा असेलच असं नाही, तर जीवनामध्ये अनेक जे चढउतार येतात त्याच्यामध्ये नैराश्य येतं, त्यातून जे मार्गदर्शन करण्याचं काम आहे ते आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून केलेलं आहे असं म्हणणं उचित ठरेल। वहीं स्कूल के प्राध्यापक और छात्रों ने भी इस उपक्रम की सराहना की। विवेकानंद संकुल सानपाडा या शाळेत परीक्षे पे चर्चा हा कार्यक्रम आपण शाळेत आयोजित केला होता। या कार्यक्रमाचा उद्देश प्रधानमंत्र्यांचा खूप चांगला होता, कारण सामान्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे। आज मोठ्या शहरांमधून मार्गदर्शन पैसे देऊन होतं, मात्र सामान्य विद्यार्थ्याला मार्गदर्शन घरात बसून आज मिळतंय, याचा खरं मला आनंद होतोय। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तो परीक्षेला जायपर्यंत करण्याची गरज आहे, कारण तो घाबरलेला असतो। त्याची पहिलीच परीक्षा, 10वीची परीक्षा म्हटलं का त्याची पहिली परीक्षा असते आणि त्याच्यात पालक, विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा जरा टेन्समध्ये येऊ शकतो आणि ते घालवण्याचं काम आज मला वाटतं मोदीजींनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। आणि आज भारतातले सर्व विद्यार्थी हे आनंदित असतील। त्यांचे जे काही स्वतःच्या मनात असलेले प्रश्न आहेत, हे प्रश्न त्यांनी नक्की सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। हा कार्यक्रम पाहिल्यावर असं मला वाटतं। आजच्या कार्यक्रमात जो आमचा विवेकानंद संकुल सानपाडा स्थित छत्रपती शिक्षण मंडळाचं जे आहे तिथे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचा आमचा भरपूर विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। आणि विशेष करून मला पंतप्रधानांचं खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांनी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे की त्याच्यामुळे जेणेकरून ते आपले प्रश्न विचारू शकतात। परीक्षेच्या बाबतीत त्यांच्यावर येणारा तणाव तो शिक्षकांच्या मार्फत असो किंवा पालकांच्या मार्फत असो, तर त्यावर मात कशी करायची यावर पंतप्रधानांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अजून बाकीचे जे प्रश्न आहेत
ते सोडवायला त्यांना नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. The program which Mr. Prime Minister has taken on Pariksha Pe Charcha is really good. Due to this, we got to learn about how people, like students like us, face problems, like how pressure they have on the during exam period and how should we tackle it. So overall, the program was really beneficial for our students. And being a board student myself, I feel like due to this program, it has helped me a lot. Like how should I manage my time, then how should I tackle the negative environment around me. So it's really good. Thank you, Mr. Prime Minister. पहिली गोष्ट म्हणजे मला प्राऊड फील होतं की आमच्या स्कूलमध्ये सुद्धा हा प्रोग्राम घेतला गेला. आम्ही स्वतः ते लाईव्ह बघतो आहे आता. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता बोर्ड्स जवळ आले तर त्याच्यामध्ये सुद्धा हे खूप हेल्पफुल असणार आहे. टाईम मॅनेज कसा करायचा, आजूबाजूच्या नेगेटिव्हनेसला कसं घालवायचं, आणि स्वतः पंतप्रधान आम्हाला गाईड करत आहेत, तर त्याचा एक वेगळा आनंद तर आम्हाला आहेच. आणि या सर्व गोष्टी खूप हेल्पफुल राहणार आहेत आमच्या पुढच्या परीक्षेसाठी, पुढच्या भविष्यासाठी, आणि नीट वगैरे जे एक्झाम्स असतात त्यांच्यासाठी. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं हे सर्व विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त आहे. हो, समाधानकारक नक्कीच होते, कारण सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडले होते. अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होते. तर त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडाद्वारे न सांगता जर पंतप्रधानांकडून त्याची उत्तरं भेटत आहेत तर अधिक आनंद झाला आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. वहीं युवक जिला उपाध्यक्ष पांडुरंग आमले ने अधिक जानकारी देते हुए अपनी भावनाएं व्यक्त की. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजींनी या अगोदर सुद्धा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्यामध्ये मन की बात असेल किंवा अजूनही त्यांचे संवाद बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेले आहेत, आणि त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे. आणि आता त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने हा आठवडाभर त्यांचे कार्यक्रम चालू आहेत. 2 दिवसापूर्वीच आम्ही ह्या शाळेमध्ये एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, आणि त्यानंतर आज 27 तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत मोदीजींनी एक चांगला संदेश विद्यार्थ्यांना दिलेला आहे, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला शाळेचे मुख्याध्यापक श्री जोशी सर आणि विघ्ने मॅडम यांनी खूप असा चांगला असा आम्हाला त्यांनी योगदान त्यांनी दिलेलं आहे. तसंच या शाळेचे संस्थापक अध्यक्ष जोशी सर इथं आले होते, त्यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगले सहकार्य केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री दत्त घंगाळेजी यांनी आम्हाला कार्यक्रमाची ही जी सानपाड्यामध्ये संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमास आमच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यासुद्धा उपस्थित होत्या. आमचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरात, सतीशजी निकम, महामंत्री विजयजी घाटे या सर्वांनी इथे उपस्थित दाखवली, आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी 4 शब्द त्यांना सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा झालेला आहे. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम यापुढेही सुद्धा आमचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी घेतील अशी आम्हाला आशा आहे, आणि त्याचा फायदा सर्व भारतातील विद्यार्थ्यांना होईल याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच, कारण आपल्या सर्वांना माहिती असतं प्राथमिक किंवा प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना दडपण असतं, प्रचंड दडपण त्यांना असतं मार्क्स मिळवण्याचं. त्यानंतर त्यांना खडतर पद्धतीने कसं शिक्षण पूर्ण घ्यायचं याचा एक तणाव असतो, आणि या तणावामध्ये त्यांना नक्की काय करावे सुचत नाही. पालक आपल्या नेहमीच्या दगादीच्या हालाकीच्या दिवसामध्ये किंवा दगादीच्या वातावरणामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना द्यायला वेळ भेटत नाही, आणि अशा वेळेला मोदीजींनी हे पाऊल उचललेलं आहे. आणि मोदीजींच्या संदेशामुळे नक्कीच मुलांचं दडपण थोडं कमी होईल आणि त्यांचे बरेचसे मार्ग मोकळे होतील अशी आम्हाला आशा आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.